स्वर्गीय लता मंगेशकर पुरस्कार तुम्हाला मिळालाय आणि म्हणजे सुरुवातीला जसं मला वाटतं ना की लताबाई हे एक वेगळं संगीतातलं म्हणजे विद्यापीठाच्याही पुढचं स्थान आहे. हो, विद्यापीठांचं विद्यापीठ. आणि लताबाईंनी गायलेल्या गाण्यांपैकी कुठलं तरी एखादं गाणं आपल्याला बरं गाता यावं इतकी सर्वसामान्य अपेक्षा कुठल्याही गायकाची असते आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याच्या नंतर कलाकार म्हणून काय वाटतंय? म्हणजे धन्य वाटलं, धन्य झाल्यासारखं झालं, कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. आणि माझ्या 54 वर्षांच्या वाटचालीचा शिला मिळणं, त्याचं गोड फळ मिळणं आणि ते न मागता मिळणं, त्याच्या नोंदी ठेवल्याची एक जी कृतकृत्यता असते की आपल्या 54 वर्षांच्या वाटचालीची नोंद ठेवल्या गेली, तो जो आनंद होता. आणि त्याहीपेक्षा ज्यांच्या स्वरांनी आपल्या जगण्याचं भरणपोषण केलं, जे आपल्या सर्वकालिक असे सोबतीला स्वर आहेत, त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं इतकं काय म्हणजे तो शब्द भारी वाटलं, मला खूप भारी वाटलं. आणि खूप आनंद, म्हणजे आनंद असा झाला की मला पत्नीला सांगताना सुद्धा असं डोळे भरून येत होते माझे की बघ आता असं असं झालं आहे. एवढा आनंद झाला होता. आणि मुख्य म्हणजे असंही वाटून गेलं की आपण गझलचे खालीपास सुरेश भट यांच्यामुळे गझलचं बोट, माझं बोट गझलच्या हाती दिलं त्यांनी आणि माझी ही वाटचाल झाली. तर हे सन्मान, हे पुरस्कार हे त्यांच्या वाट्याला यायला हवे होते, पण ठीक आहे, त्यांच्या वतीने स्वीकारतो ना आपण. त्यांनी गझल लिहिली म्हणूनच हे मिळतं ना आपल्याला.